हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी या माझ्या ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये ब्युटी पार्लरविषयी नॉलेज देणार आहे, म्हणजे ब्युटी केअरविषयी नॉलेज देणार आहे. तर काही लेडीजचे हेअर फॉल होतात, म्हणजे खूपच लेडीजचे आजकाल हेअर फॉलचं प्रमाण वाढलेलंच आहे. अनमॅरिड म्हणा, मॅरिड म्हणा, लेडीज लोकांचं हेअर फॉल होत राहतं. तर ही हेअर फॉल म्हणजे नॉर्मल व्हावं, म्हणजे गळती कमी व्हावी यासाठी काही टिप्स आहेत. ठीक आहे, तर त्या टिप्स मी तुम्हाला सांगते. तर वीकमधून 2 वेळा हेअर चांगले वॉश करायचे. तुम्हाला जो पण शॅम्पू सूट होतो ना, तर त्या शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हेअर वॉश करताना पण म्हणजे स्कॅल्प आहे ना, तो चांगला स्वच्छ तो स्वच्छ करणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे जी पण केसांची घाण आहे ती निघणे इम्पॉर्टंट आहे. डॅन्ड्रफ नसला पाहिजे आणि केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल हेअरमध्ये तरी पण गळती असते केसांना. तर डॅन्ड्रफ जाण्यासाठी लिंबू असतो ना, तो लिंबू कापायचा थोडाफार एवढासा, एका बोटा एवढा घ्यायचा. आणि जेव्हा आपण शॅम्पू घेतो हेअर वॉश करायला, तर एका वाटीमध्ये तो शॅम्पू काढायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, पाणी करायचं ते शॅम्पूचं, आणि त्याच्यामध्ये तो लिंबू पिळायचा. ठीक आहे. आणि त्या पाण्याने केस धुवायचे, म्हणजे हे स्कॅल्पला चांगलं घासून केस धुवायचे. म्हणजे लिंबूने बऱ्यापैकी डॅन्ड्रफ आपला निघून जातो. डॅन्ड्रफमुळेच केस गळतात, आणि केसामध्ये जर घाण असेल तर केस गळती असते. ठीक आहे. तर तुम्ही लिंबू डॅन्ड्रफसाठी वापरू शकता. आणि केस स्वच्छ असणे गरजेचं आहे, तरच ते केस गळती थांबते, नाही तर गळती चालू असते ती. ठीक आहे. आणि तेल लावायचं. काही जण तेल लावतात, तर काही जण लेडीज लोकांना तेल आवडत नाही. खूप लेडीज आजकाल लावतच नाही तेल, कारण की मी पार्लरवर करते तर खूप लेडीज सांगतात आम्ही तेलच नाही लावत, कारण की मग ते चपचपीत होतं आणि चेहरा पण असा तेलकट होतो त्या तेलाने. तर ज्या लेडीज लावतात तेल, तर त्यांनी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तेल लावणार, तर 2 ते 3 तासानंतर लगेच हेअर वॉश करायचे त्याच्याने. म्हणजे जास्त वेळ जर तेल असेल ना डोक्यामध्ये, तर आता तेल जर एखाद्या वस्तूला असेल तर त्याला धूळ लागत राहते. तसंच आपल्या डोक्याला आहे, तेल लावलं ना डोक्यावर तर धूळ लागत राहते, आणि मग ते घाण साठत राहते. काही लेडीज 2-2, 3-3 दिवस डोक्यावर तेल ठेवतात, तर ते चुकीचं आहे ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे अजून खास कुठली इन्फेक्शन, फंगल ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे तेल लावलं ना, तर 2 ते 3 तासात हेअर वॉश करायचे. ठीक आहे. त्याच्याने मग आपल्या तेलाचं पण इम्पॉर्टन्स आपल्या केसांना लागतं, आणि हेअर वॉश करून ते हेअर क्लीन पण राहतात. नाही तर ते. आणि हेअर फॉलसाठी एक ऑइल पण मी सांगते तुम्हाला, म्हणजे होम रेमेडीजचंच ते ऑइल आहे. आपलं पॅराशूटचं ऑइल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता, जास्वंदीचं फुलं 2-3, आणि जास्वंदीचेच पत्ते घ्यायचे. ठीक आहे. आणि कढीपत्ता घ्यायचा आहे, कढीपत्ता पण घ्यायचा आहे, 3-4 दाणे असं त्याचे पत्ते काढायचे. आणि मेथीचे दाणे घ्यायचे थोडेसे, 1 स्पून. आणि 1 टाईम यूज जेव्हा तुम्हाला करायचं ज्यावेळेस, तेव्हाच ते बनवायचं. असं बनवून ठेवायचं नाही. बनवून ठेवलं नाही एका बाटलीमध्ये, मग त्याच्यामध्ये फंगल क्रिएट होतं, कारण की ते आपण घरी बनवलेलं आहे. म्हणजे असं दुकानामध्ये बनतं किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या बनवतात, त्याच्यामध्ये काहीतरी टाकतात की ते खराब होऊ नये म्हणून. पण आपण घरामध्ये बनवतो ते साध्या प्रकारे बनवतो, मग ते खराब होतं. ठीक आहे. आणि मग तुम्हाला केसाला भलतंच काहीतरी होऊ शकतं. त्याच्यामुळे 1 टाईम यूजचं तुम्ही थोडं तेल घ्यायचं वाटीमध्ये, ते सगळं टाकायचं. कढीपत्ता, मेथीचे दाणे, आणि जास्वंदीचं फूल घ्यायचे 2 असे फुललेले, आणि त्याचे पत्ते 3-4 असे. ते थोडेसे आपण फोडणी कसं होतं, तडतड होतं, पहिले तेल गरम करायचं, नंतर ते सगळं टाकायचं आहे वस्तू. आणि थोडंसं तडकलं ना, मग गॅस बंद करायचं आहे, आणि थोडं सोकमट झालं ते तेल लावायचं आहे ते. आणि ते तेल लावल्यानंतर 3 ते 4 तासाने केस धुवायचे. जास्तीत जास्त 3 तासाने केस धुवून टाकायचे. ठीक आहे. आणि याच्याने केस गळती थांबते, केस वाढतात पण, आणि केसांची ग्रोथ पण होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही केसांची गळती थांबवू शकता. ठीक आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.